नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 35 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025 मित्रांनो आपण लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदासाठी परीक्षेच्या मित्रांनो आता अंतिम दिवसांमध्ये आपण परीक्षेमुळे अशी संपूर्ण काही रेग्युलर अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे अपडेट व त्यासोबत जे काही परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अपडेट असेल आपण ते तुम्हाला सर्वात प्रथम उपलब्ध करून देत असतो. आणि जे विद्यार्थी अजूनही आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल त्यांनी मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची ऑफिशियल लिंक मिळेल, त्यामध्ये मित्रांनो तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर आपण सर्व व्हिडिओचे आतापर्यंत आपण लिंक्स जे तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्ही संपूर्ण काही व्हिडिओज पाहू शकता मित्रांनो. आणि पाहूनच घ्या मित्रांनो, कारण का त्यामध्ये तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून सर्व IMP प्रश्न आपण कव्हर करून दिलेले आहेत. तर आपला आजचा जो भाग आहे त्यामध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि संगणकावरचे जेवढे काही IMP क्वेश्चन आहेत ते सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत. यामधला कोणताही प्रश्न मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर यामधला पहा प्रश्न क्रमांक पहिला आपला काय म्हणतो या ठिकाणी, श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? तर भारत आणि श्रीलंका दरम्यान यांच्या जे आहे कोणती समुद्रधुनी आहे? तर यात जे उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की पाल्क ही जी आहे समुद्रधुनी आहे. तर भारत आणि श्रीलंका यांच्या पाल्कची समुद्रधुनी वेगळे करते. तर ही समुद्रधुनी ईशान्येला जे आहे बंगालचा उपसागर आणि नैऋत्याला मन्नारच्या आखाताला जे की जोडते, त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, कुंद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुंद्रेमुख लोह प्रकल्प, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे. तर कुंद्रेमुख हे कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात असून तेथील लोह खनिज खाणीसाठी ते प्रसिद्ध आहे. तर कुंद्रेमुख म्हणजे घोड्यासारखा चेहरा असा थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा, विश्व पर्यावरण दिवस केव्हा साजरा केला जातो? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 5 जून. तर 5 जून रोजी जे आहे पर्यावरणाचं रक्षण आणि जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रामार्फत जे आहे जे की दरवर्षी हा दिवस जो की साजरा केला जातो विश्व पर्यावरण दिन म्हणून. आणि हा जो प्रश्न आहे जो आपला शिपाईचा पेपर आहे का त्यामध्ये 100% मित्रांनो येऊ शकतो, कारण का जो लेवल आहे प्रश्नांचा सेम या प्रकारचा तुम्हाला विचारला जातो. त्यामुळे जे विद्यार्थी शिपाई लेवलला अर्ज केले असतील त्यांनी तर हे प्रश्न तोंडपाठ ठेवाच मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, आईच्या पोटात बाळाच्या विकासासाठी जवळजवळ डॅश इतका कालावधी लागतो? तर किती कालावधी लागतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, 9 महिन्याचा जो की कालावधी लागतो. तर मानवी गर्भधारणेचा सामान्य काळ साधारणपणे 270 ते 280 दिवस म्हणजेच की 9 महिने इतका जो की असतो. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा पाचवा असा आहे, भारतामध्ये राष्ट्रीय सेना दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर राष्ट्रीय सेना दिवस, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 15 जानेवारीला. तर फील्ड मार्शल KM करिअप्पा यांनी जे आहे 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय लष्कराचे पहिले सरसेनापती म्हणून पदभार जो की स्वीकारला, त्यांच्या स्मरणात हा दिवस जो की साजरा केला जातो राष्ट्रीय सेना दिवस म्हणून. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर आहे होणार असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आपला जो की 6वा असा आहे, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या डॅश या नावाने ओळखला जातो? तर गुरगाव हा जो आहे जिल्हा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की गुरुग्राम या जे नावाने ओळखला जातो. तर हरियाणा सरकारने एप्रिल 2016 मध्ये गुरगावचे अधिकृत नाव बदलून जे की गुरुग्राम या प्रकारे केलेलं आहे. आणि मित्रांनो त्यासोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जेवढे काही रिसेंटली नावं चेंज झालेले आहेत, जसे की पंतप्रधान कार्यालयाचा असो किंवा वगैरे वगैरे असे जे अनेक काही ठिकाणाचे नावे आहेत जे बदललेले आहेत, त्याची आपण संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे. जर तुम्ही त्यामधून जर सविस्तरपणे वाचून घेतला तर मित्रांनो त्यामध्ये तुमचा 1 मार्क हा तुम्ही बचावू शकता, कारण का रिसेंटली जेवढ्या काही IMP घटना असतात त्यावर देखील कधी कधी प्रश्न जो की विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या. त्यानंतर प्रश्न 7वा आपला असा आहे, नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आसाम. तर नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना हा गुवाहाटी आसाम येथे असून तो इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अखत्यारीत येतो. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, राष्ट्रीय महामार्ग हा विषय डॅश सरकारच्या अखत्यारीत येतो? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की केंद्र सरकारच्या. तर राष्ट्रीय महामार्गाची बांधणी आणि देखभाल करण्याची जबाबदारी पूर्णपणे ही केंद्र सरकारची असते. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला,
दालमिया नगर, सिंदरी, चौबासा ही सिमेंट उत्पादनात अग्रेसर असणारी ठिकाणे कोणत्या राज्यातील आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की झारखंड या राज्यातील आहेत. तर ही ठिकाणे सिमेंट आणि खत उत्पादनासाठी प्रसिद्ध असून ती झारखंड राज्यामध्ये येतात. त्यानंतरचा आपला पुढचा 10वा प्रश्न असा आहे, झूम हा एक डॅश आहे. तर झूम हा काय आहे, तर कशाचा प्रकार वगैरे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की हा शेतीचा प्रकार आहे. तर झूम शेती ही एक स्थलांतरित शेती असून प्रामुख्याने ईशान्य भारतातील आदिवासी जमातीद्वारे केली जाते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते या प्रश्नाचं होणार असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफर मध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजून आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही तब्बल 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी आहे, ज्यामध्ये तुम्ही आपली बॅच जॉईन करून त्यामध्ये संपूर्ण काही A to Z पद्धतीने तुम्ही अभ्यासाला किंवा तयारीला लागू शकता. परीक्षा दृष्टिकोनातून जेवढं काही IMP आहे ते सर्व आपण A to Z त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल, ज्या ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून त्यामध्ये इनरोल करून घ्या आणि सर्व काही टेस्ट सिरीज वगैरे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी परिपूर्ण करू शकता. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न जो की आता मराठी व्याकरणाच्या सेक्शनामधील प्रश्न 11वा. पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. तर याच्यामधला जो शब्दयोगी अव्यय आहे जो की यामधला ओळखायचा आहे, पक्षी झाडावर बसतो. तर यामध्ये पाहिलं तर यामध्ये जे शब्द नामाला जोडून येतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय म्हणतो. तर या ठिकाणी झाड या नामाला काय जोडून आलेलं आहे, तर वर या ठिकाणी जे की जोडून आलेलं आहे. म्हणजेच काय या ठिकाणी उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर सी, जे की वर या ठिकाणी जे की होणार असेल. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 12वा. विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये आपला हा शब्द आहे आणि याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. तर काय होईल उत्तर, पर्याय नंबर ड, जे की डी, परका हा होणारा असेल. तर आपला म्हणजे काय, स्वतःचा किंवा जवळचा, तर परका म्हणजे दुसऱ्याचा किंवा अनोळखी असं आपण म्हणतो. त्यानंतर आपला 13वा प्रश्न. तस्मात हे कोणत्या प्रकारचं उभयानवी अव्यय आहे, तर तस्मात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की परिणामबोधक या प्रकारचं आहे. जेव्हा पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम हा दुसऱ्या वाक्यात दिसून येतो तेव्हा त्याला परिणामबोधक उभयानवी अव्यय असं म्हणतात. पर्याय नंबर याचं ड उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न. पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून अचूक निवडा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की उत्साह भंग होणे या प्रकारचा होतो. तर एखाद्या गोष्टीवर पाणी पडणे म्हणजे की केलेला प्रयत्न वाया जाणे किंवा एखाद्याच्या उत्साहावर विरजण पडणे या प्रकारचा होतो. म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 15वा. छेछे केवळ प्रयोगी अवयवातून कोणता भाव व्यक्त होते, छेछे यामधून, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की विरोध हा जो आहे भाव यामध्ये व्यक्त होतो. कारण का छेछे किंवा चट यासारखी जी केवळ प्रयोगी अव्यय असतात एखाद्या गोष्टीचा निषेध किंवा विरोध दर्शवण्यासाठी वापरले जातात त्या कारणास्त. त्यानंतर आपला प्रश्न 16वा पुढील असा आहे. खालील म्हण पूर्ण करा. यामध्ये आहे मारून मुटकून, ही जी म्हण आहे आपल्याला पूर्ण करायची आहे. तर मारून मुटकून समोर काय येतं, जे की आणणे. पर्याय नंबर याचं सी उत्तर होणार असेल. कशी आहे म्हण, मारून मुटकून वैध करणे किंवा मारून मुटकून एखादी गोष्ट लादणे या अर्थाने ही म्हण जे की वापरली जाते. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 17वा. रामकृष्ण
हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर राम आणि कृष्ण. ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात त्याला आपण काय म्हणतो? द्वंद्व समास. आणि यामध्ये राम आणि कृष्ण हा इतरांतर द्वंद्व समास होणारा असेल. म्हणजेच काय होईल? पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणारं असेल, द्वंद्व समास. त्यानंतरचा आपला प्रश्न 18वा असा आहे, आधी जन्मलेला हा शब्द समूहाबद्दल पुढील शब्द वापरा. तर आधी जन्मलेला याचा आपल्याला, तर याचं उत्तर काय होतं? पर्याय नंबर सी, जे की अग्रज. अग्रज मधला जो अग्र आहे, ज्यामध्ये सुरुवातीला अग्र, तर अग्र म्हणजे आधी आणि ज म्हणजे की जन्मलेला. या उलट जर आपण नंतर जन्मलेला असेल आपण त्याला काय म्हणतो? त्याला म्हणतो अनुज, जे की आपल्याला पर्याय नंबर अ मध्ये ते देखील पाहायला मिळतं. त्यानंतर आपला प्रश्न 19वा, सापाला का कोणी दूध पाजेल या वाक्यातून कोणता भाव व्यक्त होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन पर्याय नंबर जे की ड, नकारार्थ हा होणारा असेल. तर हे एक अलंकारिक प्रश्नार्थक वाक्य आहे ज्याचा गर्भित अर्थ सापाला कोणीही दूध पाजू नये असा जो की नकारार्थी निघतो. पर्याय नंबर ड हे उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 20 आपला, खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. तर नाव मोठं, लक्षण खोटं, ही आहे मन. तर याचा आपल्याला अर्थ निवडायचा आहे. तर याचं उत्तर होतो पर्याय नंबर अ, जे की बाहेरचा भपका मोठा पण कृतीचे नावाने मात्र शून्य. या प्रकारे होतो की एखादी व्यक्ती किंवा वस्तू दिसायला खूप प्रसिद्ध किंवा मोठी असणे पण प्रत्यक्षात त्यात काही तथ्य नसणे असा देखील याचा अर्थ होतो. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे 21वा, जो की आता कम्प्युटर सेक्शन इथून आपला सुरू होणार आहे. तर कम्प्युटरचे प्रश्न पहा, या प्रकारचे तुम्हाला परीक्षेत येतील. तर यामधला प्रश्न असा आहे 21वा, वर्ल्ड वाईड वेबवरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरला काय संबोधलं जातं? तर काय म्हणतात त्याला? तर त्याला जे आहे ब्राउझर असं संबोधलं जातं. पर्याय नंबर अ हे याचं उत्तर होईल, जे की आपण गुगल क्रोम, फायरफॉक्स हे वेब ब्राउझर आपण इंटरनेटवर माहिती पाहण्यासाठी जे की वापरली जातात. त्यानंतर आपला प्रश्न 22वा, माहिती शोधण्यासाठी समर्पित असलेल्या वेबसाईटला काय म्हटलं जातं? तर काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, सर्च इंजिन, जे की या प्रकारे आपण म्हणू शकतो. पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 23वा असा आहे, जसं की आपण उदाहरणार्थ एखाद्या वेबसाईटचं नाव घेतलं ज्यामध्ये मराठीमधली आपली पॉप्युलर वेबसाईट जी के एन मराठी आपण जर म्हटलं तर हे कशाचं जे की उदाहरण आहे? तर हे काय आहे? तर हे जे आहे एक प्रकारे जे की URLचं जे की उदाहरण होणार असेल. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 24वा असा आहे, रेल्वेचं ऑनलाईन इंटरनेटद्वारे तिकीट घेण्याकरिता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित झाली आहे? तर यापैकी तर कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की IRCTC ही जी आहे थोडक्यामध्ये जे की कार्यान्वित झालेली आहे, ज्याला आपण इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असं देखील म्हणतो. तर ही रेल्वेची तिकीट बुक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे. त्यानंतर आपला प्रश्न पुढचा आहे, जो की प्रश्न 25वा, HTML मध्ये प्रतिमा टाकण्यासाठी कोणता टॅग वापरतात खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की हा जो टॅग आहे जो की वापरला जातो. पर्याय नंबर ए मधला. त्यानंतर प्रश्न आपला 26वा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कशासाठी आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, ज्यामध्ये सायबर लॉ, संगणक आणि माहिती. तर IT ऍक्ट आपण 2000 हा सायबर गुन्हे, संगणक सुरक्षा आणि डिजिटल माहितीच्या कायदेशीर व्यवहारासाठी बनवण्यात जो की आला आहे. त्यानंतर आपला प्रश्न 27वा, इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कम्प्युटरला एकमेव असा न्यूमेरिक ॲड्रेस असतो, त्याला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की IP ॲड्रेस असं जे की म्हटलं जातं. तर हा इंटरनेटशी जोडलेला प्रत्येक उपकरणाचा स्वतंत्र पत्ता आहे. त्यानंतर आपला 28वा, माहिती पाठवण्यापूर्वी तिची तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास काय म्हणतात? पुढील प्रश्न आपला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पॅकेट असं जे की म्हटलं जातं. तर इंटरनेटवरून डेटा पाठवताना त्यांचे लहान लहान भाग केले जातात, ज्यांना आपण डेटा पॅकेट्स असं म्हणतात. त्यानंतर आपला प्रश्न 29वा आपला, VPN या शब्दाचं पूर्ण जे की रूप काय होणार असेल यामध्ये, जे की कम्प्युटर संदर्भातला VPNला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असं त्याला म्हटलं जातं. तर VPNमुळे तुमचे इंटरनेट कनेक्शन अधिक सुरक्षित आणि खाजगी राहण्यामध्ये जे की मदत होते. त्यानंतर आपला प्रश्न 30वा, DNS म्हणजे काय? तर DNSचं नेमकं फुल फॉर्म काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की डोमेन नेम सिस्टम या प्रकारे होणार असेल. तर डोमेन नेम सिस्टम, ज्याला आपण DNS म्हणतो, हे वेबसाईटच्या नावाचे रूपांतर IP ॲड्रेसमध्ये करण्याचं काम
करतं. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे काही उत्तर त्यामध्ये होणारं असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या जे काही व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते ज्यामध्ये आपण प्रत्येक सेक्शनचे IMP प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांची सर्व काही PDF वगैरे हवे असेल तुम्ही लगेच आपली बॅच जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्यांचा अभ्यास झाला नाही परंतु या उर्वरित दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामधला कोर्स एनरोल करून घ्या आणि कोर्स देखील अफोर्डेबल आहे मित्रांनो प्रत्येकाला, जो की ज्या प्राइसमध्ये तुम्ही रिचार्ज करता त्या प्राइसमध्ये आपण संपूर्ण कोर्स ठेवलेला आहे. तर ज्यांना मिळून ही नोकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायची आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने तयारीला लागा. आपल्या टेस्ट सिरीज सोडत चला, ईबुक वाचा, त्यामधले व्हिडिओ कोर्स कंप्लीट करा. 100% निकाल हा तुमच्या बाजूने मित्रांनो जो की मिळणारा असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.